दरम्यान एक मोठी बातमी समोर येते आहे। दिल्लीमधून बातमी आहे, दिल्लीमध्ये दुपारी 3 वाजता सायरन वाजणार आहेत। प्राथमिक चाचणीसाठी हे सायरन वाजवले जाणार आहेत। मॉक ड्रिल ठिकठिकाणी केलं जात आहे। आपण थोड्या वेळापूर्वी काय कालपासूनच दृश्य बघत होतो इंडिया गेट परिसरामध्ये हातामध्ये स्पीकर घेऊन पोलीस जे आहेत ते स्थानिकांना सूचना देत होते, एक प्रकारे अलर्ट करत होते आणि आता दिल्लीमध्ये दुपारी 3 वाजता सायरन वाजणार असल्याची माहिती मिळते। तर सगळ्यात आधी जे मॉक ड्रिल झालेलं होतं ते काश्मीरमध्ये झालं होतं आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने आपल्याला झाला ते आपण बघितलं आणि यानंतर आता दिल्लीमध्ये दुपारी 3 वाजता सायरन वाजणार आहे। तर 1970 नंतर प्रथमच दिल्लीमध्ये अशा प्रकारे सायरन वाजवला जाणार आहे। तर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरामुळे पाकिस्तानची दाणादाण उडाली आहे। भारताचे सैनिक कधीही आपल्या सीमेत दाखल होऊ शकतात ही भीती आता पाकिस्तानला सतावू लागली आहे आणि भीती कायमच असली पाहिजे श्वेता। त्यामुळेच आता घाबरलेला पाकिस्तान त्यांच्या हद्दीमध्ये सीमेवरती जेसीबीने खड्डा खणतोय आणि जेसीबीने खंदक खणून आपण भारतीय सैनिकांना रोखू शकतो असा पाकिस्तानचा प्रयत्न सुरू आहे। आणि पुन्हा एकदा नापाक प्रयत्न हा पाकिस्तानचा की काहीही केलं तरी एवढ्या आकाशातनं वार केले जात आहे, तर हे खंदक खोदून पाकिस्तान स्वतःसाठीच हा खड्डा खोदतोय की काय असं म्हणावं लागेल, कारण शत्रू कधीच समोर दत्त म्हणून येऊन उभा ठाकू शकतो। म्हणूनच आता पाकिस्तानकडनं सीमारेषेवरती आपल्या हद्दीमध्ये जेसीबीच्या माध्यमातून खड्डा खोदण्याचा प्रयत्न सुरू आहे। त्यांना काय वाटतं, हा खड्डा खोदला म्हणजे भारतीय सैन्य पुढे येऊ शकणार नाही। ती म्हण आहे ना, दुसऱ्यासाठी खड्डा खणू नये आणि दुसऱ्यासाठी खड्डा खणतात त्या खड्ड्यामध्ये स्वतःचे पडणार आहेत। तर पाकिस्तानकडनं काय केलं जाईल याचा काही भरोसा नाही। त्यामुळे पुन्हा एकदा हास्यास्पद काम पाकिस्तानकडनं पुन्हा एकदा हास्यास्पद काम केलं जातंय, ते म्हणजे सीमारेषेवरती खड्डा खोदला जातोय। पुन्हा एकदा हसं पाकिस्तानचं होतंय। अधिक माहितीसाठी जाऊयात आमचे प्रतिनिधी प्रशांत लीला रामदास यांच्याकडे। प्रशांत, हा खड्डा नेमका कोणासाठी? पाकिस्तानने स्वतःला खड्ड्यात टाकण्याचा निर्णय घेतला अशी परिस्थिती सध्या पाकिस्तानची आहे। पाकिस्तान जे वारंवार हल्ले करतायत ते हल्ले भारतीय लष्कर परतून लावतोय आणि आता ज्या पद्धतीने पाकिस्तानमध्ये हाहाकार निर्माण झाला आहे त्यानंतर मोठं भीतीग्रस्त वातावरण आहे। त्यामध्ये अनेक दहशतवादी जे आहे ते खंदक खणून त्या खंदकामध्ये पाकिस्तानचे जे दहशतवादी आहे, पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादी जे आहेत ते जसं कसूर गावातील हा खंदक करत असल्यानं चित्र आपल्याला पाहायला मिळते। कसूरमध्ये हे ज्या पद्धतीनं जैश ए मोहम्मदच्या संदर्भातलं हे गाव आहे, तिथला मोर्चा तिथलाच होता आणि सोबतच ज्या पद्धतीने माहिती मिळते साधारणतः ज्या पद्धतीने हे खंदक खणले जाते, या खंदक खणण्यामागे कारण असं आहे की भारताचे जे हवाई हल्ले आहे त्या हवाई हल्ल्यापासून वाचता यावं यामुळे या खंदकामध्ये आश्रय घेता यावा यासाठी प्रयत्न या खंदकाच्या माध्यमातून या खंदक खणून दहशतवादींना मदत करतायत पाकिस्तानी लष्कर आणि पाकिस्तान लष्करची जी घाबरगुंडी उडालेली आहे त्याचमुळे अशा प्रकारचे ठिकठिकाणी खंदक खणले जात असेल अशा प्रकारची माहिती पुढे आलेली आहे। पाकिस्तानमध्ये जो हाहाकार निर्माण पाकिस्तानच्या 7 मोठ्या शहरांमध्ये भारतीय लष्कराने जोरदार हल्ले केले होते। त्यामध्ये कराची असो, पेशावर असो, पहलगाव असो, पेशावर असो, त्यानंतर सोबतच जर बघितलं तर इस्लामाबाद असो, लाहोर असो, या सगळ्या भागांमध्ये जो हल्ला केलेला आहे त्यामुळे पाकिस्तानचा हाहाकार उडाला आहे। त्यामुळे आता खंदकाचा आश्रय घेतला जात आहे। प्रशांत, जम्मू पासून जैसलमेर पर्यंत सीमारेषा आहे, फक्त कसूरमध्ये खड्डा खोदून काय होणार आहे? बरोबर आहे, नुसतं एका कसूरमध्ये खंदक करून काही होणार नाहीये, पण जी भीती आहे भीती ही ज्या प्रकारचे कृती पाकिस्तानचं लष्कर करत आहे आणि दहशतवाद्यांना वाचवण्याचा प्रयत्न करते। आपल्याला माहित असेल काल जेव्हा लाहोरमध्ये हल्ला केला आणि इस्लामाबादमध्ये पाकिस्तानच्या इमारतीवरती हल्ला जेव्हा करण्यात आला त्यावेळेस त्या इमारतीमध्ये दहशतवाद्यांना शेल्टर देण्याची माहिती पुढे आली होती आणि असं असल्यानंतर त्या दहशतवाद्यांना मारण्यासाठी भारतीय लष्कराच्या वतीनं कारवाई करण्यात आली। हे जे दहशतवादी लपून बसले होते त्यांना बरं प्रशांत, धन्यवाद या माहितीसाठी। दरम्यान एक मोठी बातमी समोर येते आहे, दिल्लीमधून बातमी आहे, दिल्लीमध्ये दुपारी 3 वाजता सायरन वाजणार आहेत। प्राथमिक चाचणीसाठी हे सायरन वाजवले जाणार आहेत। मॉक ड्रिल ठिकठिकाणी केलं जात आहे। आपण थोड्या वेळापूर्वी काय कालपासूनच दृश्य बघत होतो इंडिया गेट परिसरामध्ये हातामध्ये स्पीकर घेऊन पोलीस जे आहेत ते स्थानिकांना सूचना देत होते, एक प्रकारे अलर्ट करत होते आणि आता दिल्लीमध्ये दुपारी 3 वाजता सायरन वाजणार असल्याची माहिती मिळते। तर सगळ्यात आधी जे मॉक ड्रिल झालेलं होतं ते काश्मीरमध्ये झालं होतं आणि त्याचा फायदा कशा पद्धतीने आपल्याला झाला ते आपण बघितलं आणि यानंतर आता दिल्लीमध्ये दुपारी 3 वाजता सायरन वाजणार आहे। तर 1970 नंतर प्रथमच दिल्लीमध्ये अशा प्रकारे सायरन वाजवला जाणार आहे।